राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथल्या बाजारपेठेत सिद्धी लाईट हाऊस हे इलेक्ट्रिक मोटार रिवायडिंगचं दुकान आहे। या दुकानाचे मालक शंकर श्रीपती म्हाळुंगेकर शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमाराला दुकान बंद करून त्यांच्या ठिकपुर्ली गावी गेले होते। आज शनिवारी सकाळी शेजारच्या व्यावसायिकांना त्यांच्या दुकानाचे कडी कोयंडे उचकटल्याचं निदर्शनाला आलं। त्यांनी म्हाळुंगेकर यांना याची माहिती दिली। चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमाराला दुकानाच्या दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून आत प्रवेश केला। चोरट्यांनी तांब्याची वायर आणि दुरुस्तीला आलेल्या पाण्याच्या लहान इलेक्ट्रिक मोटारी असा सुमारे 65,000चं साहित्य लंपास केलंय। राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। गेल्या काही महिन्यात शेळेवाडी परिसरात 4 ठिकाणी चोऱ्या झाल्यात। वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। व्यापार असोसिएशनच्या लाईनमध्ये दुकानामध्ये इलेक्ट्रिक दुकानमध्ये चोरी झालेली आहे आणि या चोरीमध्ये स्क्रॅपचा माल बरीच चोरीला गेलेला आहे। तरी आमच्या व्यापार असोसिएशनच्या वतीने पोलीस स्टेशनला विनंती आहे की वारंवार शेळेवाडी भागामध्ये चोरी होत असताना सुद्धा त्याचा आज पण छडा लागलेला नाही आहे। 4-5 ठिकाणी ह्या वर्षभरामध्ये शेळेवाडीमध्ये चोरी झालेली आहे, पण अजूनही कोणी आरोपी पोलीस स्टेशनला सापडलेला नाही। तरी इथून पुढे अशा जर चोरी होत असल्या तर आम्ही व्यापाऱ्यांनी काही करायचे, धंदे कसे चालवायचे। 2-2.5 लाखापर्यंत आज आमच्या मित्राच्या दुकानमध्ये स्क्रॅपची वायर चोरीला गेलेली आहे, काही जुन्या मोटरी चोरीला गेल्या आहेत। तरी पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालून ह्या चोरीचा लवकरात लवकर छडा लावावा, नाहीतर आम्ही शेळेवाडी व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याची आम्ही हे करणार आहे। पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात खामकर, दिगंबर बरसवाडकर या चोरीचा तपास करतायत।